अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, माझ्या कुर्ला विधानसभेतील कुर्ला पूर्व येथील नेनोरमधील पोलीस वसाहत जवळजवळ गेली 55 वर्ष जुनी आणि मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. एकूण 19 इमारती आहेत आणि त्यावर कुर्ला पश्चिम येथे सुद्धा जवळजवळ 3 इमारती आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 96 लोक राहतात आणि नेहरूनगर परिसरामध्ये ज्या 19 इमारती आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 590 लोक राहतात. आणि या संदर्भामध्ये माननीय मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये एक बैठकही झाली होती आणि सर्वांचा विषय एकच आहे, कारण गेली ही 3 पिढ्या जवळजवळ त्या ठिकाणी राहत आहेत आणि आता सर्वांची मागणी तीच आहे की आम्ही 3 पिढ्या ह्या ठिकाणी राहत आहोत आणि आज विविध धोरणांच्या किंवा योजनांच्या खाली आपण SRAच्या माध्यमातून म्हणा प्रत्येकाला घर ह्या ठिकाणी देत आहोत मुंबईमध्ये. आणि तीच मागणी सर्व पोलीस पत्नींची आहे की आज ह्या ठिकाणी आम्ही 3 पिढ्या जवळ 50 ते 60 वर्ष या ठिकाणी राहतो आहोत, तर आम्हाला आमची मालकी हक्काचं घर मिळावं आणि नक्कीच त्यासाठी आम्हाला सर्वांना मिळून एक काहीतरी धोरण त्या ठिकाणी राबवण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी माझे प्रश्न हाच आहे की आपण समिती तर निर्माण केलेली आहे, समितीची एक बैठकसुद्धा झालेली आहे, पण माझा प्रश्न माननीय मंत्री महोदयांना हाच आहे की ह्या संदर्भामध्ये गृहनिर्माण आणि अशा PWD सार्वजनिक बांधकाम अशी एक संयुक्त बैठक जर तातडीने घेतली तर म्हाडाच्या जमिनीवरील ज्या पोलीस वसाहती आहेत त्यांच्या बाबतीत एक चांगला सकारात्मक निर्णय घेता येईल. कारण आपण बघितलं तर ती सगळ्या एक बिल्डिंगी एवढ्या व्यवस्थित आहेत, म्हणजे त्यांची जी जागा आहे त्या जागा एकदम चांगल्या मोक्याच्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळे माननीय मंत्री महोदय आपल्याला तो प्रश्न हाच आहे की आपण त्यांना ही मालकी आणि त्याचबरोबर ही या संदर्भातली एक बैठक आपल्या उपस्थितीमध्ये किंवा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये जर घेतली तर नक्की सकारात्मक निर्णय होईल. तर अशी बैठक आपण घेणार का?